पुण्यामध्ये मागील 2 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसाचा परिणाम आता पुण्यातील रस्त्यांवरती पाहायला मिळतोय। अगदी पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये आपल्याला गुडघाभर पाणी जे आहे ते पाहायला मिळतंय आणि हे सगळा रस्ता जो आहे तो आता अगदी पाण्याखाली गेलेला पाहायला मिळतोय। या पाण्यातून वाट काढत चालक गाडी चालवत आहेत, तर चालणारे पादचारी जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। तर ड्रेनेजमध्ये किती पाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतंय हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि मार्केट यार्डमध्ये आहोत। तर मार्केट यार्डमध्ये असल्यामुळे सगळा फळभाज्या असतील किंवा इतर फळं असतील, ही सगळी फळं जी आहेत ती सध्या पाण्यामध्ये अक्षरशः वाहून जाताना पाहायला मिळत आहेत। अगदी पाण्यामध्ये हात घातला की लगेचच फळं आणि भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण का सगळा मार्केट यार्डचा परिसर आपल्याला माहिती आहे। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी त्यांचा माल घेऊन येत असतात, परंतु अक्षरशः या पावसामुळे हा सगळा फळभाज्या असतील किंवा फळं असतील ही पाण्यामध्ये रस्त्यांवरती वाहताना पाहायला मिळत आहेत। अगदी फुलं असतील फळं असतील या सगळ्या जलमय झाल्याचं चित्र पुण्यातील रस्त्यांवरती आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते आणि कमी वेळामध्ये जास्त पाऊस मागील काही वर्षांमध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु यंदाच्या वर्षी प्रथमच अगदी कमी वेळामध्ये जास्त पाऊस जो आहे तो पुन्हा एकदा पुणेकरांना अनुभवायला मिळाला आहे। त्यामुळे पुण्यातील रस्ते अक्षरशः आता जलमय झाल्याचं चित्र आपल्याला सध्याच्या घडीला पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।